6 फेब्रुवारी रोजी शुक्रवारी दुपारी बडनेरा बस डेपो परिसरात वाहतूक कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे चोरीची दुचाकी उघडकीस आली आहे। एका अज्ञात व्यक्तीने हिरो होंडा ॲक्टिवा MH27 MH471 ही दुचाकी डेपोजवळील एका हॉटेलच्या बाजूला उभी करून हॉटेल मालकाला मी लगेच येतो, गाडीवर लक्ष ठेवा असं सांगून तेथून निघून गेला। यानंतर हॉटेल मालकाने ही बाब वाहतूक कर्मचाऱ्यांना कळवली। वाहतूक कर्मचारी मनोज सुने बक्कल नंबर 960 व अमर काळे बक्कल नंबर 1745 यांनी तत्काळ वाहनाचे नंबर प्लेट स्कॅन करून माहिती घेतली। वाहनाच्या नोंदणीवर असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यावर संबंधित महिलेने ही दुचाकी 13 मार्च 2025 रोजी चोरीला गेल्याची माहिती देत गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचं सांगितलं। सदर महिला बडनेरा बस डेपो येथे प्रत्यक्ष येऊन पाहणी केल्यानंतर ही दुचाकी स्वतःची असल्याची खात्री केली। त्यानंतर वाहतूक कर्मचाऱ्यांनी संबंधित वाहन गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये जमा करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर वाहन मालकाला सुपूर्द करण्यात येईल असं सांगितलं। वाहतूक कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे चोरीचं वाहन शोधण्यात यश आलं असून त्यांच्या कार्याचं कौतुक होते। ब्युरो रिपोर्ट RCN न्यूज। सदर वाहनाबाबत सिद्धिविनायक रिफ्रेशमेंटचे मालक यांनी माहिती दिली की बरेच वेळपासून ही गाडी उभी आहे। त्यावरून आम्ही सदर गाडीच्या नंबरवरून सर्च केला असता की गाडी मालकाचे मोबाईलवर फोन लावला। त्यावेळेस गाडी मालकांनी सांगितलं की सदरची गाडी 1 वर्ष आधी चोरीला गेलेली आहे। वरून त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलवून गाडीची शहानिशा केली व त्याबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात आली।